आतापर्यंत भारतानं पाकिस्तानची कशी कशी नामुष्की केली ते आपण पाहूयात। पाकिस्तानी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारताच्या एअर स्पेसमधून हल्ले करण्यात आले। 100हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले। जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर भारताकडून हल्ले करण्यात आले। 9 मे 2025 रोजी BSF कडून जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली। या कारवाईत 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। त्यानंतर 10 मे रोजी 26 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला। भारताने 24 तासांच्या आत सिंधू पाणी करार रद्द केलेला आहे। त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सवलती थांबवल्या गेल्या। भारताकडून पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले। व्यापारी निर्बंध ही आणखी कडक करण्यात आले। अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले। तर पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजेर क्रिकेट आणि रझी नामावर ही बंदी घालण्यात आली। भारत सरकारची पाकिस्तान विरुद्ध थेट आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घालण्यात आलेली आहे। पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्टल पार्सलवर ही बंदी घालण्यात आल्याचं कळत आहे। तर पाकिस्तानी ध्वज लावलेल्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी करण्यात आलेली आहे। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भुज एअरबेसला भेट दिली। यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऑपरेशन हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं। दरम्यान पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले। भारतानं IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड समोर पाकिस्तानचा बुरखा फाडला होता। पाकिस्तानला IMFचा निधी देण्यास भारतानं जोरदार विरोधही केला होता। मात्र तरीही IMF कडून पाकिस्तानला $1 अरब निधी मंजूर करण्यात आला। यामुळे राजनाथ सिंह यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे IMFने त्यांना $1 अरब निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे राजनाथ सिंह यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जाते। यात त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की भारतानं IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड समोर पाकिस्तानचा बुरखा फाडला होता। काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासमोर ठेवले होते आणि हे पुरावे त्यांच्यासमोर ठेवत असताना पाकिस्तानला या ठिकाणी आर्थिक मदत म्हणजे दहशतवादाला मदत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आज त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधत या त्यांच्या धाडसाचं कौतुक केलेलं आहे आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय। इसलिए मैं मानता हूं कि आज के समय में पाकिस्तान को किसी भी तरह की आर्थिक सहायता टेरर फंडिंग से कम नहीं है। भारत यही चाहेगा कि IMF पाकिस्तान को अपनी $1 बिलियन की असिस्टेंस पर वह पुनर्विचार करे और आगे भी किसी भी तरह की सहायता देने से IMF परहेज करे।